आज महाराष्ट्रातील 80% तरुण वर्ग त्यांच्या ध्येय उद्दिष्टांपासून भरकटला आहे. कारण याला सर्वस्वी जबाबदार या देशातील नेते लोक आहेत. याच नेत्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढीला जाणून बुजून अडाणी ठेवला आहे. त्यांना शिक्षणापासून, व्यवसायापासून आणि जगभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या विज्ञानवादापासून दूर ठेवला आहे. फक्त स्वतःचा स्वार्थ आणि राजकारणातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी या तरुण पिढीला एक कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या अवतीभोवती फिरवत आहेत. आज महाराष्ट्रात बाहेरून आलेले गुजराती, राजस्थानी लोक स्वतःचा व्यवसाय वाढवून श्रीमंत झाले. यूपी, बिहारच्या लोकांनी इथे येऊन पाणीपुरी, भेळ विकून MIDC मध्ये काम करून या ठिकाणी जागा घेतल्या, स्वतःचे घरं बांधले. आजच्या स्थितीला पूर्ण महाराष्ट्र राजस्थानी, गुजराती, यूपी, बिहारी लोकांच्या हातात गेला आहे आणि आमची तरुण पिढी मात्र स्वतःच्याच राज्यात उपऱ्यासारखी फिरत आहे. ते आज ना कोणती नोकरी करू शकतात, ना कोणता व्यवसाय. कारण यांच्याकडे नोकरी करण्यासाठी ना शिक्षण आहे, ना व्यवसाय करण्यासाठी कुठलं स्किल आहे. ही अशी सध्याची बेकार परिस्थिती झाली आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की येणाऱ्या 25 वर्षात महाराष्ट्राचं चित्र असंच राहिलं तर हीच तरुण पिढी या गुजराती, मारवाडी, यूपी, बिहारी लोकांकडं कामाची आणि पैशाची भीक मागताना दिसणार आहे.